आता फार तर मला मेडिकल क्षेत्राचा इतका अभ्यास नाही, पण सध्या वैद्यकीय क्षेत्राचा पण अभ्यास करायला सुरुवात केली आहे. माझं तुम्हाला सर्वांना माहीत असेल की इतिहास हा माझा आवडता विषय आहे आणि इतिहासाच्या व्यतिरिक्त मला काही सुचत नाही. पण तरी मी थोडं आरोग्याविषयी थोडा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला विचार पडला की समजा MBBSला नक्की काय शिक्षण दिलं जातं. मग मी थोडं बारकाईने त्यावर अभ्यास केला, विश्लेषण केलं, आकलन केलं, काही तज्ज्ञ लोकांशी बोललो, माझ्या ओळखीतही काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी सल्लामसलत केली आणि मला त्यावेळी त्यांनी तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं की डेंग्यूला औषध नसतं, डेंग्यूचा आजार जेव्हा होतो त्याला औषध नसतं, बरोबर. पण MBBSच्या 5 वर्षाच्या काळात जेव्हा माणसाला डेंग्यू, टायफॉइड, डायरिया जो आजार असतो, मला आजारही जास्त माहीत नाही कारण तितका एक्सपिरियन्सच त्यामुळे नसल्या कारणाने आजार मला आजपर्यंत झालाही नाहीये, कारण माझ्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं प्रमाण इतकं छान मेंटेन मी ठेवतो की आजारी पडण्याचे चान्सेस फारच कमी असतात. त्यामुळे जे काही आजार माणसांना होतात, टायफॉइड असेल, डायरिया असेल, डेंग्यू असेल, जे काही असेल, तेव्हा माणसाला ज्या लक्षणातून त्यांना तो आजार होतोय किंवा ज्या लक्षणातून त्यांना त्या परिस्थितीला सामना करावा लागतोय, तर ते कसं ट्रीटमेंट करायचं, समजा सर्दी, खोकला, ताप, वॉमिटिंग या ज्या गोष्टी होत आहेत तर त्या कशा व्यवस्थित हाताळायच्या, कशा व्यवस्थित मॅनेज करायच्या आणि त्याचा पुरेपूर चांगला त्यातून त्यांना बरं कसं करायचं याचं प्रशिक्षण MBBSच्या 5 वर्षाच्या काळात प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनने देऊन दिलं जातं, असं एका खूप मोठ्या मेडिकल रिसर्च फील्डने सुद्धा सांगितलंय. त्यामुळे आपण आजारी पडूच नये अशी व्यवस्था निर्माण करूच शकतो आणि ती कशी करू शकतो, त्याची काय उपाययोजना असेल, काय त्याची रणनीती काय असेल, हे येथे आपण अनेक पुढच्या 1-2 दिवसातून आपल्याला कळेलच. पण त्यामागचं खरं वास्तव्य, त्यामागचे खरे रहस्य, त्या मागचं खरं संशोधन आज आपल्या भारताला अशा अनेक गोष्टी त्या माहीत नाहीये. आज आपल्या भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटीची आणि अवेअरनेसची फार कमतरता आहे आणि मी तुम्हाला सांगेलच आपण ती व्यवस्था कशी निर्माण करू शकतो, कशी बसवू शकतो. ते सोपं आहे, ते मी बसवून ठेवलेली आहेत ती, म्हणजे त्याचा माझा पूर्णपूर अभ्यास झालेला आहे, त्याबद्दल शंका मात्र नाही. पण आपण काही मागे 2 पावलं इतिहास बघायला हवा. 2 पावलं इतिहास आपल्याला काय सांगतो, कारण इतिहास असा विषय आहे की तो आपल्याला भविष्यात चुका सुधारण्याची एक संधी देतो. त्यामुळे त्यामागचा इतिहास बघणं असणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर आपण येत्या काही दिवसात टायफॉइड, डायरिया, डेंग्यू हे आजार कशामुळे होतात आणि आपल्याला याची काय खबरदारी घ्यायला हवी याची या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. असा भरभरून प्रतिसाद तुम्ही देत राहा. भारताच्या, महाराष्ट्रातल्या तुमचे मित्र, मैत्रीण, नातेवाईक त्यांच्यापर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पसरवा. हा व्हिडिओ एका मास्टर रायटर स्पीकर चॅनलचा नाहीये, तर हा व्हिडिओ प्रत्येक जनतेचा आहे, प्रत्येक लोकांचा आहे, तळागाळातील माणसांच्या जीवनशैली आरोग्यासाठी आहे. आणि मास्टर रायटर स्पीकर चॅनल तुमच्या हक्काचं चॅनल म्हणून सर्वांना शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.